विद्यार्थी मित्रांनो, एमएससीआयटी फायनल एक्झामची आपण तयारी करत आहोत. आज आपण स्प्रेडशीट म्हणजे एक्सेलचे फायनल एक्झामला प्रश्न कसे येणार त्याचे सॅम्पल प्रश्न आपण बघतो आहोत आणि त्याची एक टेस्ट आपण आता सॉल्व करणार आहोत. सेल रेंज A2 ते H2चा बॅकग्राऊंड कलर बदलून तो लाईट ग्रीन करायचा आहे. A2 ते H2चा सिलेक्ट करायचं आहे. होम टॅबमधून फील्ड इफेक्टवर जायचं आहे आणि लाईट ग्रीन करायचं आहे. बाजूला क्लिक करू तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेल रेंज A2 ते A12चा बॅकग्राऊंड कलर बदलून रेड करायचा आहे. सेम A2 ते A12 त्याच्या रेड कलर सेव्ह अँड नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल E15 मध्ये मॅक्स फंक्शन वापरून सेल रेंज E4 ते FP4 ते E13 मध्ये सर्वाधिक मार्क दाखवायचा आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्याला E15 वर क्लिक करायचं आहे. होम टॅबमधून एडिटिंग ग्रुपमधून मॅक्स फंक्शनवर क्लिक करायचं आहे आणि एंटर करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. दिलेल्या वर्कशीटमधील H12 सेलमधील फॉन्ट बदला आणि टाइम्स न्यू रोमन करायचा आहे. H12 हा H आणि हा 12. H12 मध्ये फॉन्ट आपल्याला टाइम्स न्यू रोमन करायचं आहे. टाइम्स न्यू रोमन हॉलिडे लिस्ट वर्कशीटला मूव्ह करा आणि वर्कशीटच्या लिस्ट इन्फो नंतर इन्सर्ट करायचं आहे. हॉलिडे लिस्ट वर्कशीटला मूव्ह करा आणि वर्कशीट लिस्ट इन्फो नंतर इन्सर्ट करा. या ठिकाणी होम टॅबमधून सेल ग्रुपमधून फॉर्मॅटमधून मूव्ह और कॉपी सीट आणि या ठिकाणी मूव्ह एंड करायचं आहे. कॉलम C ला Z2A ने आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने शॉर्टिंग करायचं आहे. C कॉलमला कॅन्डिडेट ID ला सिलेक्ट करायचं आहे. एडिटिंग ग्रुपमधून Z2A या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल रेंज A2 ते G2 ला SN2 ही सेल स्टाईल अप्लाय करायची आहे. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल रेंज A2 to G2 याला सेल स्टाईल यूज करायचे आहे. SN2 शीट 1 या वर्कशीटचे नाव बदलून स्टेशनरी करायचं आहे. शीट 1 ला होम टॅबमध्ये सेल ग्रुपमध्ये फॉर्मॅट ऑप्शनमध्ये जायचं आहे. रिनेम शीटवर जायचं आहे आणि स्टेशनरी दिलेल्या वर्कशीटमध्ये शीट 1 ला मूव्ह करा. त्याचं स्थान बदलून ते शीट 3 नंतर ठेवा. होम टॅबमध्ये सेल ग्रुपमधील फॉर्मॅट या ऑप्शनमध्ये मूव्ह और कॉपी सीट मूव्ह टू एंडवर क्लिक करा. ओके करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. कॉलम F ला Z2A ने लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट ने आपल्याला शॉर्टिंग करायची आहे. मार्क्सवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी Z2A करायचं आहे. दिलेल्या चार्टला स्टाईल 2 ही चार्ट स्टाईल अप्लाय करायचं आहे. चार्टवर क्लिक करायचं आहे. डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे आणि स्टाईल 2 अप्लाय करायचं आहे. सेल रेंज A4 ते H4 पर्यंत ब्लड डोनर डेटाबेस या हेडिंगला मर्ज आणि सेंटर करायचं आहे. A4 ते H4
A4 ते H4 पर्यंत सिलेक्ट करा. होम टॅबमधून अलाइनमेंट ग्रुपमधून मर्ज अँड सेंटरवर क्लिक करायचं. B3 सेलचा फॉन्ट साईज बदलून तो 16 करून तो इटॅलिक करा. तसेच त्याचा फॉन्ट रंग बदलून तो ब्लू करा. B3 वर क्लिक करायचं आहे. फॉन्ट साईज 16 करायचे आहे आणि त्याला इटॅलिक पण करायचं आहे आणि त्याचा फॉन्टचा कलर ब्लू करायचा आहे. कार लोन वर्कशीटला मूव्ह करा आणि वर्कशीट होम लोन नंतर इन्सर्ट करा. कार लोन वर्कशीटला मूव्ह करायचं आहे आणि ते कुठे ठेवायचं आहे? होम लोन नंतर इन्सर्ट करायचं आहे. फॉर्मॅटमध्ये जाऊन मूव्ह कॉलम बी ची रुंदी ॲटोफिट करायचे. कॉलम बी सिलेक्ट करा. फॉर्मॅट ऑप्शनमधून कॉलम विड्थमध्ये ॲटोफिट कॉलम विड्थ करायचं आहे. दिलेल्या स्प्रेडशीट सेल रेंज D4 ते D11 चे इंडेंट 2 कॅरेक्टरने वाढवा. D4 ते D होम टॅबमधून अलाइनमेंट ग्रुपमधून इन्क्रीज इंडेंट या ठिकाणी 2 वेळेस क्लिक करा. 1 आणि 2. सेल रेंज A2 ते C2 पर्यंत हॉलिडे लिस्ट 2015 ह्या हेडिंगला मर्ज अँड सेंटर करा. A2 ते C2 सिलेक्ट करायचं आहे. होम टॅबमधून मर्ज अँड सेंटरवर क्लिक करायचं आहे. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये कॉलम G नंतर एक कॉलम ॲड करा. G नंतर कॉलम ॲड करायचं आहे म्हणजे H कॉलमला सिलेक्ट करा. इन्सर्ट टॅबमधून होम टॅबमधून इन्सर्ट ऑप्शनवर जाऊन इन्सर्ट सीट कॉलम क्लिक करायचं. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये रो नंबर 6 सिलेक्ट करा आणि कट पेस्ट करून ती रो नंबर 1 च्या जागी मूव्ह करा. रो नंबर 6 ला कट करायचा आहे. रो नंबर पुढे सांगितलं आहे 1 च्या जागी त्याला पेस्ट करायचं आहे. दिलेल्या स्प्रेडशीटसाठी 80% झूम लेवल सेट करा. व्ह्यू टॅबवर जायचं आहे. झूम ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी 80% करायचं आहे. दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये चार्ट 1 ही सीट ओपन करा आणि स्टाईल 12 ही चार्ट स्टाईल अप्लाय करा. चार्ट 1 सीट ही ओपन करा आणि त्याला स्टाईल 12 अप्लाय करायची आहे. स्टाईल 12 21, 22 ह्या व्हॅल्यूजपासून सुरुवात होणारी सिरीज A15 ते A30 या सेल रेंजमध्ये ॲटोफिल करायचं आहे. A15 सेलवर क्लिक करायचं आहे आपल्याला. त्या ठिकाणी 21 एंटर करायचं आहे. त्याच्याखाली 22 दोघांना सिलेक्ट करायचं आहे. ॲटोफिल करायचं आहे A30 पर्यंत. रो नंबर 5 ची उंची बदलून ती 30 करा. रो नंबर 5 सिलेक्ट करा. होम टॅबमधून सेल ग्रुपमधून फॉर्मॅट टॅबवर रो हाईटवर क्लिक करा आणि या ठिकाणी 30 एंटर करा. ओके करा. सर्व विद्यार्थ्यांचे टोटल मार्क्स कॉलम एल मध्ये कॅल्क्युलेट करा आणि इफ या फंक्शनचा वापर करून एकूण मार्क्स 600 पेक्षा कमी असेल तर गुड आणि 600 पेक्षा जास्त असेल तर व्हेरी गुड करायचं आहे. त्यासाठी अगोदर आपल्याला सम फंक्शन वापरून त्याला टोटल करायचे आहे. त्याला ॲटोफिल करायचं आहे आणि त्याच्यानंतर
आपल्याला या रिमार्क या कॉलममध्ये आपल्याला इफ फंक्शन यूज करायचं आहे. फॉर्म्युलावर जाऊन लॉजिकल इफ, मग या ठिकाणी आपल्याला L2 लेस दॅन 600 गुड, व्हेरी गुड, आणि याला ओके करायचं आहे. ॲटो फिल करा. नेक्स्ट दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये कॉलम एफ नंतर एक नवीन कॉलम इन्सर्ट करा. एफ नंतर एक कॉलम म्हणजे जीवर क्लिक करायचं आहे. इन्सर्ट शीट कॉलम. व्हिडिओ मोठा होतोय म्हणून मी 25 प्रश्नांचा केला आहे. पुढचा व्हिडिओ 25 ते 50 प्रश्न ते पुढच्या व्हिडिओमध्ये येणार.